माजी आमदार बच्चू कडूंनी देवेंद्र फडणवीसांना आता अल्टिमेटम दिलाय. 4-5 वाजेपर्यंत नंतर आम्हाला रामगिरी बंगल्यावर जावं लागेल. प्रशासनाने आम्हाला अटकाव करू नये असं देखील कडूंनी म्हटलंय. तर या संदर्भात बच्चू कडू यांच्याशी आपल्या प्रतिनिधीनं बातचीत केली, बघूयात. बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा आता नागपूर दिशेने निघालेला आहे. आपल्याकडे बच्चू कडू आहे. आम्ही त्यांचा मेसेज होता, बावनकुळेंनी पण सांगितलं होतं. आणि इथं आता लाखो शेतकरी आले आणि हे सोडून गेलं असतं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. आणि आता चर्चापेक्षा निर्णय होणं महत्त्वाचं आहे. आम्हाला वाटतं तुम्ही निर्णय द्यावा आणि तुमच्या निर्णयावर मग आम्ही काय पवित्रा घ्यायचं ते आम्ही ठरवू. पण निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे. 4-5 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट पाहतो. नाही झालं तर आम्ही रामगिरीला त्यांच्या घरी जेवण करायला जाऊ. हा मोर्चा एका जातीचा किंवा एका राजकीय पक्षाचा न राहता तो सर्व शेतकऱ्यांचा मोर्चा बनावा अशी आमची इच्छा आहे. जातीच्या आणि राजकारणाच्या पलीकडे जात शेतकऱ्यांची एकजूट निर्माण करण्यामध्ये नक्कीच याच्यामुळे मदत होईल. कर्जमाफीच्या दिशेने आणि हमी भावाच्या दिशेने आम्ही सगळे कूच करणार आहोत. अमर गटारे, साम टीव्ही, वर्धा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.